झी मराठी, चर्चाही होणारच. सर्व दानांमध्ये रक्तदान हे श्रेष्ठदान असून रक्तदानामुळे एका मानवी जीवाचे प्राण वाचवण्यास मोठी मदत होते. तसेच रक्तदान केल्यानं शरीरातील हिमोग्लोबिन वाढून शरीर ताजेतवानं व सुदृढ राहतं, असं प्रतिपादन चिकोड येथील दिया हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर संजीव पाटील यांनी केलं. शिरगोप्पी तालुका कागवाड येथील जिनापन्ना चौगुले लालबहादूर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचे संस्थापक तसेच दूधगंगा कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व सहकार नेते दिवंगत जिनापन्ना चौगुले यांच्या 10व्या पुण्यस्मरणानिमित्त चिकोड येथील आदर्श ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भमन्ना चौगुले होते. यावेळी डॉक्टर राजेंद्र आकिवाटे, डॉक्टर सुकुमार चौगुले, डॉक्टर अमोल सरडे, डॉक्टर संध्या पाटील, डॉक्टर मोहन भोमास, डॉक्टर जितेंद्र खोट, डॉक्टर राजेंद्र पाटील, डॉक्टर रवींद्र कुरुंदवाडे, डॉक्टर अश्विनी आकिवाटे, डॉक्टर सुधीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांचं स्वागत प्रास्ताविक संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विद्यासागर चौगुले यांनी केलं. दिवंगत जिनापन्ना चौगुले यांच्या प्रतिमेचं पूजन डॉक्टर संजीव पाटील, अशोक कात्राळे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी डॉक्टर अमोल सरडे यांनी युवकांना आवाहन करताना सांगितलं की प्रत्येकानं 3 महिन्यातून एकदा रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडावं, आपलं आरोग्य सुदृढ ठेवावं. कार्यक्रमात संस्थेचे संचालक भाऊसाहेब कुरुंदवाडे, तात्यासाहेब चौगुले, शंकर सौदे, अण्णासाहेब चंदुरे, सर्जेराव पाटील, अशोक कात्राळे, सम्मेद कात्राळे, अजित नांदणी यांच्यासह शाखा कर्मचारी, सल्लागार समिती सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं. सी मराठीसाठी इंगळीहून राजू कोळी.